अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी मानचणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर आणि तितकीच महत्त्वाची माहिती बघणार आहोत। बघा, आता लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे। 5 ऑगस्ट पासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि त्याच दिवशी 5 ऑगस्टलाच पहिला श्रावणी सोमवार आहे। या वर्षी 2024ला 5 श्रावणी सोमवार आहेत। पहिला आहे तो 5 ऑगस्टला, दुसरा आहे तो 12 ऑगस्टला, तिसरा आहे तो 19 ऑगस्टला, चौथा श्रावणी सोमवार आहे तो 26 ऑगस्टला आणि 5वा श्रावणी सोमवार आहे तो म्हणजे 2 सप्टेंबरला। तर असे 5 श्रावणी सोमवार आहेत। आणि मग श्रावण महिना म्हटला की आपण सगळ्यात जास्त महादेवाची, भगवान शंकरांची सेवा उपासना करत असतो। या महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करणं, त्यांच्या प्रिय असणाऱ्या वस्तू आपण त्यांना अर्पण करत असतो। पण बघा, आपल्याकडनं कळत नकळत काही चुका होतात आणि महादेवांना ज्या गोष्टी अप्रिय आहेत त्या आपल्याकडनं चुकीने अर्पण केल्या जातात। तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायच्या नाहीयेत, त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। बघा, सगळ्यांना माहित आहे की भगवान शंकर हे भोलेनाथ आहेत। आपण जी काही साधी भोळी पूजा करतो, अगदी 5 मिनिटांची, 2 मिनिटांची, ती सुद्धा महादेव स्वीकारतात। परंतु बघा, आपल्याकडनं अशा काही चुका होऊ नयेत किंवा त्यांना ज्या गोष्टी अप्रिय आहेत त्या आपल्याकडनं अर्पण केल्या जाऊ नयेत, म्हणून आपण सुद्धा काळजी घेतली पाहिजे। नाहीतर त्याचे वाईट परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागू शकतात। पण म्हणून बघा, अशा काही गोष्टी आहेत ज्या महादेवांना अप्रिय आहेत आणि त्या चुकूनही कधी महादेवाच्या पिंडीवर अर्पण करू नये। आणि आपल्याकडनं कळत नकळत या गोष्टींची माहिती नसल्यामुळे आपण त्या गोष्टी महादेवांना अर्पण करतो आणि मग त्यांच्या वाईट परिणामांना सुद्धा आपल्याला सामोरे जावं लागतं। तर बघा, अशा त्या कोणत्या गोष्टी आहेत, त्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे, ती म्हणजे तांदूळ। आपण महादेवाच्या पिंडीवर तांदूळ अर्पण करत असतो, परंतु तांदूळ म्हणजेच अक्षदा या नेहमी अखंड पाहून घ्याव्यात। कधी त्या तुटलेल्या, भंगलेल्या असू नयेत। अगदी तुम्ही 5च तांदूळ मोजून महादेवाच्या पिंडीवर अर्पण करा, परंतु ते तांदूळ अखंड आहेत की नाही किंवा तुटलेले आहेत का हे सगळं पाहून मगच तुम्ही ते अर्पण करायला पाहिजे। त्यानंतरची दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बघा, तुळशीपत्र। महादेवांना कधीही तुळशीपत्र अर्पण केलं जात नाही, महादेवांना आणि गणपती बाप्पांना, कारण की तुळशी मातेने महादेवांना शाप दिला होता की मी कधीही तुमच्या पूजेमध्ये माझा समावेश केला जाणार नाही। आणि म्हणूनच आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर कधीही तुळशीपत्र अर्पण करायचं नाही। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे बघा, की दूध। आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर दूध अर्पण करतो, आता बरेच जण मंदिरात सुद्धा अनेक दुधाचे पॉकेट आणून वगैरे ते अर्पण करत असतात, परंतु दूध हे कधीही कच्चं दूध महादेवांना अर्पण करायचं असतं। आणि ते अतिशय थंड सुद्धा नको आणि अतिशय गरम किंवा कोमट सुद्धा दूध आपल्याला अर्पण करायचं नाहीये। फक्त आपल्याला रूम टेम्परेचर मधलं, सामान्य तापमानामधलं दूध अर्पण करायचं आहे आणि कच्चंच दूध महादेवांना अर्पण करायचं आहे। तापवलेलं दूध अर्पण करायचं नाही, ही पण चूक आपल्याला करायची नाही। बघा, कोमट सुद्धा दूध महादेवांना अर्पण करायचं नाही, फक्त थंडच दूध महादेवांना अर्पण करायचं असतं आणि ते पण कच्चं दूध अर्पण करायचं असतं, लक्षात घ्या। आणि कधीही तांब्याच्या तांब्यामध्ये दूध अर्पण करू नये, कारण की असं म्हटलं तर की तांब्याच्या तांब्यामध्ये दूध आपण जेव्हा महादेवांना अर्पण करतो ना, तेव्हा तांब्याच्या तांब्यामध्ये दुधाचं विष तयार होतं आणि आपल्याला महादेवांना दूध अर्पण करायचं आहे, विष नाही। म्हणून जर तुम्हाला दूध अर्पण करायचं असेल तर तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये घेऊन मग ते महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला अर्पण करायचं आहे। ही पण एक खूप मोठी गोष्ट आहे आणि ही गोष्ट बऱ्याच जणांना माहीत सुद्धा नाहीये। म्हणून तुम्ही पाणी तांब्याच्या भांड्यामध्ये अर्पण करू शकता, पण दूध चुकूनही तांब्याच्या तांब्यामध्ये अर्पण करू नका, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यानंतरची चौथी महत्त्वाची गोष्ट अशी आहे बघा, बेलपत्र। तुम्ही जेव्हा महादेवांना बेलपत्र अर्पण करता, आता महादेवांच्या पूजेमध्ये बेलपत्राला खूप जास्त महत्त्व आहे आणि बेलपत्राशिवाय त्यांच्या पूजा ही अपूर्ण मानली जाते। बेलपत्र आपण सगळेजण आनंदाने त्यांना अर्पण करत असतो, कोणी 108 बेलपान अर्पण करत असतं, परंतु बेलपान कधीही अर्पण करताना हे तुटलेलं, भंगलेलं नसावं, चिरलेलं नसावं, फाटलेलं नसावं किंवा त्याचं एखादं पान गळून पडलेलं आहे असं नसावं। बेलपान हे व्यवस्थित निवडून घ्यायचं आहे। बेलपानांची तिन्ही पानं एकदम व्यवस्थित आहेत की नाही ते बघून मगच ते बेलपान तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे।
तुम्ही अगदी एकच बेलपान अर्पण करा, पण ते व्यवस्थित नीटनेटकं आहे की नाही ते बघून मग तुम्हाला ते महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं असतं, लक्षात घ्या। बेलपान महादेवाच्या पिंडीवर वाहताना कधीही पालथं घालून ते तुम्हाला अर्पण करायचं असतं। आणि बेलपान अर्पण करताना सगळ्यात आधी त्याच्या देठाचा जो काही भाग आहे थोडासा तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे, मग ते तुम्हाला पालथं करून अर्पण करायचं आहे। आणि अर्पण करताना त्याचं जे देठ आहे ना बेलपानाचं, ते महादेवाच्या पिंडीची जी जलधारा असते, निमुळता भाग जो असतो त्यावर ते देठ आलं पाहिजे, अशा रीतीने तुम्हाला ते अर्पण करायचं आहे, लक्षात घ्या। तर ही पण एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्याला सगळ्यांना माहीत असलीच पाहिजे आणि ही चूक आपल्याला करायची नाहीये। त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट अशी आहे बघा, महादेवाच्या पिंडीवर ना बऱ्याच ठिकाणी असं बघितलं जातं की शंखाने अभिषेक केला जातो, पण ही सगळ्यात मोठी चुकी आहे। कारण की महादेवाने शंखासुराचा वध केला होता आणि त्याच्या राखेपासून शंख तयार झाला होता, म्हणून कधीही शंखाने महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचं नाही। तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा असेल तर तांब्याच्या तांब्यामध्ये जल घेऊन किंवा स्टीलच्या तांब्यामध्ये जल घेऊन तुम्ही त्याने अभिषेक करू शकता, पण कधीही शंखाने तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचं नाहीये। ही पण एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला माहीत असलीच पाहिजे। बघा, या काही गोष्टी आहेत आणि एकदम बारीक सारीक गोष्टी आहेत ज्या आपल्याकडनं कळत न कळत आपण त्यात चुका करतो आणि मग त्याच्या वाईट परिणामांना आपल्याला सामोरे जावं लागतं आणि मग आपण म्हणतो की मला पुरेसं फळ मिळत नाही, मला माझ्या सेवेचं फळ मिळत नाही। पण या चुका आपल्याकडनं होऊ नये यासाठीच तुमच्यासोबत मी आज ही माहिती शेअर केलेली आहे। याशिवाय महादेवांना फक्त पांढरी फुले अर्पण करण्याचा प्रयत्न करा, त्यातल्या त्यात केतकीची फुलं कधीही अर्पण करू नये। पांढरी फुलं सुद्धा व्यवस्थित नीटनेटकी आहेत की नाही, खराब झालेली आहेत का, त्यावर अळी वगैरे आहे का, किंवा व्यवस्थित फुले बघून मगच ती अर्पण करा। भले तुम्ही एकच फुल अर्पण करा, पण ते व्यवस्थित आहे की नाही हे बघून मग तुम्हाला ते अर्पण करायचं असतं, लक्षात घ्या। एकच बेलपान अर्पण करा, पण व्यवस्थित बघून मग ते अर्पण करा। तर जे काही तुम्ही साधी भोळी पूजा करणार, पण या सगळ्या पूजेमध्ये या ज्या काही चुका आहेत त्या करू नका आणि चुकूनही त्यांना कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या नाहीत हे तुम्हाला समजलं असेलच। तर चला, ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर झालेली सेवा मी स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।